नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत किडनी स्टोन म्हणजे काय. मूत्रपिंडातील खडा, ज्यालाच आपण किडनी स्टोन म्हणतो, हा कशाने होतो, यामागचं कारण काय आणि तो होऊच नये यासाठी काय केलं पाहिजे, आणि ज्या लोकांमध्ये खूप जास्त हा त्रास आहे त्यांच्यासाठी एक चांगला उपचार. तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किडनी स्टोन म्हणजे काय? तर किडनी स्टोन हा कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि युरिक ॲसिड यासारख्या खनिजांपासून तयार होतो. तर सर्वात महत्त्वाचं आहे की हा स्टोन का तयार होतो किंवा यामागचं कारण काय. सर्वात महत्त्वाचं आहे की किडनी हे आपल्या शरीरातील एक फिल्टर आहे, जे रक्त शुद्धीकरण करतं. त्याचबरोबर जे काही टाकाऊ पदार्थ, जे काही टॉक्झिन्स आहे, ते युरिन मार्फत बाहेर पडतात. मग हे स्टोन कसे तयार होतात? तर स्टोन तयार होण्यामागचं कारण असं आहे की जे काही कॅल्शियम ऑक्झॅलेट आहे किंवा युरिक ॲसिड आहे, यासारखे जे काही खनिज आहेत, तर हे कधी कधी याचे कण एक दुसऱ्यांना चिटकून काही स्टोन तयार होतात. मग बऱ्याचदा हे स्टोन निघूनही जातात, पण अनेकदा जर आपली जीवनशैली डिस्टर्ब असेल, जसं की आपलं जीवनशैलीतील खानपेन असेल, हे जर वेळेवरती नसेल, तर यामुळे किंवा अनेक काही संसर्ग असेल किंवा इतर काही आजार असेल, यामुळे आपली जीवनशैली डिस्टर्ब असेल, तर यामुळे किडनी व्यवस्थित फंक्शन करत नाही, म्हणून हे स्टोन तयार होतात. मग जीवनशैली डिस्टर्ब म्हणजे काय? तर पुरेसं पाणी न घेणं, त्याचबरोबर खाण्यामध्ये जास्त प्राणीजन्य आहार असणं, आहारामध्ये अनेक गोष्टी आहेत, जसं की मिठाचं प्रमाण जास्त असणं किंवा अनेक असे वेगवेगळे कारणं त्यामागे असू शकतात. पण जर हा किडनी स्टोन जर होऊच नये असं जर आपल्याला वाटत असेल किंवा किडनी स्टोन होण्यामागचे जे काही कारण आहेत यावरती जर आपल्याला मात करायची असेल, तर आपण त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. जर आपली जीवनशैली बदलली तर आपण कोणत्याही आजारातून नक्कीच बाहेर पडू शकतो. पण किडनी स्टोन हा एक असा आजार आहे, हा वारंवार होतो. म्हणजेच अनेक रुग्ण असे भेटतात की ज्यांनी 2 वेळेस, 3 वेळेस, काहींमध्ये तर 5 ते 6 वेळेस त्यांनी ऑपरेट किंवा ऑपरेशन केलेले असतात. मग हे वारंवार स्टोन का होतात? तर यामागं असं कारण आहे, जर आपण आपली जीवनशैली जर बदलली नाही, तर आपण ऑपरेशन कितीही केले किंवा त्यावरती कसल्याही प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या, तर हा आजार बरा होणार नाही. महत्त्वाचं आहे, आजारासोबत, ट्रीटमेंटसोबत आजारातून बाहेर पडण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट अजून एक अशी आहे की जर किडनी स्टोन झाला तर यामध्ये काय काय लक्षणं असू शकतात. कमरेच्या एका बाजूला खूप जास्त वेदना असू शकतात. त्याचबरोबर त्याच वेदना सिव्हिअर किंवा जास्त प्रमाणात पोटाच्या खालच्या बाजूला एका साईडला असू शकतात. त्याच वेदना परत खाली जांघेकडे जाऊ शकतात. लघवी करताना जळजळ असणं, लघवीमधून कधी कधी रक्त येणं, तर कधी कधी वारंवार लघवीला जावं लागणं, असे काही सिम्पटम आपल्याला किडनी स्टोनमध्ये दिसतात. अनेकदा सिव्हिअर जर त्रास हा वाढला, तर मळमळ, उलटी यासारखे लक्षणं सुद्धा आपल्याला किडनी स्टोनमध्ये दिसतात. मग किडनी स्टोनवरती उपाय काय आहे? जर किडनी स्टोन ऑपरेशन करूनही वारंवार होत असेल, तर यावरती काय उपाय आहे? तर होमिओपॅथिक औषधांनी स्टोन तर कमी होतो, पण त्यानंतर
जो काही वारंवार होणारा स्टोन आहे, यामध्ये काय होतं, हा स्टोन स्टॉप करण्यासाठी तुमच्या मनाचा, तुमच्या भावनांचा, तुमच्या शरीराचा होमिओपॅथीमध्ये तुमचा अभ्यास केला जातो, तुमच्या सर्व जीवनाचा, आणि यावरती औषध तयार करून दिलं जातं. म्हणून जे काही रिपीट होणारे स्टोन आहे हे थांबले जातात. त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये काही कॉमन औषधं आहेत, जसं की SBLचं क्लिअर स्टोन नावाचं एक औषध आहे. त्याचबरोबर राक्वेचं R27 हे एक औषध आहे, जे कॉमनली लोक यूज करतात. पण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर घेतली, किडनी स्टोनवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर घेतली, तर तुम्ही या आजारातून कायमचे मुक्त होऊ शकता. जर तुम्हालाही हा त्रास असेल तर नक्कीच होमिओपॅथी औषधं ट्राय करा किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या. त्याचबरोबर किडनी स्टोन होऊच नये यासाठी काय केलं पाहिजे, तर महत्त्वाचं आहे आपल्या जीवनशैलीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं की रेग्युलर एक्झरसाइज असेल, रेग्युलर आपलं जे काही खाणपिण असेल, यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. सात्विक जेवण, त्याचबरोबर जास्त मसाला या गोष्टी अवॉइड केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं आहे भरपूर पाणी पिलं पाहिजे. योगा, एक्झरसाइज, मेडिटेशन यासारख्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. जर हे आपण आपल्या लाईफमध्ये ॲड केलं तर किडनी स्टोनच काय, अनेक मोठे आजारही आपल्यापासून दूर होतील. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.